सर नमस्कार. नमस्कार. सर आपलं नाव आणि पत्ता सांगा ना. बळीराम साहेबराव गोलकर, राहणार ठाकूर पिंपळगाव, तालुका शेवगाव, जिल्हा अहिल्यानगर. ओके. आता हे तुमचं वांग्याचं क्षेत्र आहे बरोबर ना. हो. वांग्यांसोबत तुमचं मेन पीक तुमचं मोसंबी. मोसंबी आहे बरोबर. आता समजा तुम्ही मोसंबी किती वर्षापासून करताय? मोसंबी आपल्या आता याला 2.5 वर्ष झालेत. 2.5 वर्ष झाले. आणि एक दुसरीकडे क्षेत्र आहे तिथं 4 वर्ष झाले. 4 वर्ष झाले. आणि वांग पीक वांग आता 4 महिने झाले वांग्याला चालू करून म्हणजे लावून झाले. याच्या आधीचा अनुभव आहे का तुमचा वांग्याचा काही? नाही. ओके. पण तुमच्या भागामध्ये होतात वांगे? हो होतात, पण आम्ही पहिलेच वार केले. पहिल्यांदा वार केले. आता तुम्ही दरवर्षी शेती करायची बरोबर. किती वर्षाचा शेतीचा अनुभव तुमचा? शेती आपण 20 वर्षापासून शेती 20 वर्षापासून शेती करताय. तर दरवर्षीची शेती तुम्ही आता ह्या वर्षी जी केली याच्यामध्ये काय बदल वाटते तुम्हाला? नाही, लय बदल. किडकं वांग नाही पुन्हा. हा अजिबात नाही. आता शेतकरी आज वांगे घेऊन गेलो तर ती भेटला होता. हा ती म्हणजे जवळजवळ 25% वांगी त्यांनी काढून टाकले. हा किडकी. बर. हा, आपल्या याच्यात एकही वांग किडकं सापडत नाही. अजून आपण किडकं वांगच फेकलं नाही. काय बोलता? हो. काय बदल केले तुम्ही त्याच्यामध्ये? आता एसटी वैदिक मुळे का बद्दल म्हणजे जबरदस्त बदल झाला आहे. तुम्ही एसिड वैदिक वापरायला सुरुवात केली. ST वैदिक ओके. कशी माहिती मिळाली तुम्हाला त्याची तंत्रज्ञानाची? आपल्याला वापरीत जोडे जर आपल्या सरला एकदा फोन केला, प्रवीण सरला. हा. हो. युट्यूबवरून ओके. हा हा हा. तर मग त्यांनी ऑफिसला कॉन्टॅक्ट केला. ओके. ऑफिसवरून आपण मग कॉन्टॅक्ट करून व्हिजिट केली. ओके नक्कीच. व्हिजिट करून पूर्ण त्यांना मार्गदर्शन केलं, म्हणजे शेड्यूल करून दिलं. ओके. त्याच्यानुसार त्यांनी फॉलो केलं. आणि नक्कीच. पूर्ण बेसल डोस असेल किंवा वरतून ट्रीटमेंट असेल, हा ती सर्व ट्रीटमेंट ते एसटी वैदिकवरच करताय. 100% करताय. आता समजा हे वांगे बरोबर आहे तुमचे किती झाड आहे टोटल? आता 2,500 झाडे. 2,500 झाड आहे बरोबर. मग 2,500 झाडात आता समजा तुम्ही काय खतं भरली तुम्ही याला? आता कृषी अमृत भरले. हा. सम्राट, शक्ती, मिराकल, गोड. हा. पुरण आपलं ती पुढे भरले. म्हणजे RMPH भरले. भरले. ओके. आता म्हणजे आता समजा 2,500 झाड आहे बरोबर. तर किती बेसोल किती बॅगा कृषी अमृत भरले? कृषी अमृत आपण 10 बॅग भरले. 2 बर. ओके. 2 बेसोल झाले तुमचे सेम ताकदीनं. हो. ओके. आणि मग आता जरा बघितलं की किती वांग्याचं हार्वेस्टिंग होते तुमचं आता? वांग्याचं आपल्याला रोज 10 कॅरेट तोडतो आपण. रोज 10 कॅरेट? 10 कॅरेट. आता सुरुवात झाली. सुरुवात झाली. 1-2 तोडे झाले असं. हा ना. आणि जर दुसरी गोष्ट म्हणलं समजा तुम्ही 2 झाडामध्ये अंतर किती ठेवले? 2-2.5 फूट ठेवले. 2.5 फूट समज. म्हणजे मी लावले जेव्हा प्लॉट व्हिजिट झाली ना, हा त्यावेळेस यांना सांगितलं होतं, म्हणजे अंतर थोडं जास्त वाटतंय मला. हा पण नंतरून त्यांचा बेसल डोस पुन्हा रिपीट झाला ना, हा. त्याच्यानंतर अचानक फुटवे वाढली. बर. फुटवे इतके जबरदस्त वाढले. आता तुम्ही पाहू शकता याच्यात आता इथं आपण जायला चान्स आता इथं जर बघितलं आपण कुठेही जरी बघितलं तर एवढं बघा की आता हे मेन पीक वाटायला लागले तुमचं. म्हणजे मोसंबीची आणि त्याची हाईट सारखी दिसते जरा, म्हणजे ते त्याच्या बरोबरीला जाईल असं वाटतंय. बघा आता आपण जर बघितलं इथं तर लेवलला आले. तुमची काय किती हाईट असेल सर आता? आता तरी 3.5 फुटाच्या आसपास आलेली असं. बरोबर. आणि दुसरी गोष्ट आपण जर खालून वरपर्यंत जर बघितलं तर हे बघा आता 2 झाडामध्ये अंतर बघा. आता इथं फुटवा जर आपण बघितला तर भरपूर सारा फुटवा आहे. आता मोजणं म्हणजे अवघड गंमत. फुटवे बघा, 30-35 फुटवे बघा. बरं. हे पूर्ण भरपूर फुटवा आहे. आणि हे जो गॅप आहे ना, हा गॅप पण बघा तुम्ही. बरोबर. एकदम कमी गॅप आहे बघा. बरोबर. म्हणजे व्हिजिटेटिव्ह ग्रोथ जास्त नाही त्याची. व्हिजिटेटिव्ह ग्रोथ नाही, पण फुटवा वगैरे आणि फुलकळी बघा वरती आता किती आली. बरोबर आहे. आता जर प्रचंड फुलकळी. बरोबर आहे. आता जर वरती सेटिंग जर आपण जर बघितली तर खूप सारी सेटिंग याच्यावरती दिसते. आता वांग्याची क्वालिटी बघा. हे काट्यामुळे का हा लोक चव आणि क्वालिटी वाढली. तसं आपण केमिकल वरती जेव्हा वांगे म्हणजे प्लॉट बघतो ना, त्यावेळेस जिथं काट्यांचं प्रमाण कमी होतं तर तिथं क्वालिटी थोडी कमी असते. म्हणजे खायला तेवढे चविष्ट लागत नाही. बरोबर. आता हे जेव्हा वांग्याला आपण काटे बघतो ना, म्हणजे गावठी वांग कसं राहतं तसं दिसते, त्या टाइप मध्ये दिसतं. नक्कीच. आणि त्याच्यावरती ते जे आपण शेडिंग म्हणतो ना, तो एकदम छान दिसतोय. बरोबर. अट्रॅक्टिव्ह दिसतो. आता सर त्याच्यामध्ये तुम्ही सांगत होते की तुम्ही वांगी खाली पण, हो. तर काय बदल वाटलं तुम्हाला त्याच्यामध्ये? चव वेगळीच वाटली त्याला एकदम. आपले लोंढे डॉक्टर आहेत ना आपले, MBBS झाले. बरं. पाहुणे आहेत पैठणला हॉस्पिटल मोठं, त्यांना दिले होते. बरं. लिहायला शिवांगी मी अजून खाल्ली नाही तिथे. क्वालिटी म्हणजे क्वालिटी चांगली आली. ओके.
आता एकंदरीत समजा तुम्ही आता वांगे जरी केलं, समजा त्याची पानं वगैरे बघितली, सेटिंग वगैरे जर बघितली तर खूप जबरदस्त आहे, खूप जबरदस्त आहे. बरोबर आहे. आता समजा आपण हा विचार जर केला की समजा तुम्ही याच्यामध्ये जे सॉईल सोडलं, कृषामृत वापरलं, त्याच्यानंतर तुम्हाला असं काही तणावरती काही फरक वगैरे जाणवला का? तण कमी झालं किंवा काय असं काही? तण थोडं असं खेच कमी दिसलं ना. बरोबर आहे. हो. आता समजा तुमचा 4 महिन्याचा प्लॉट हा आता आहे, हो तर मग याच्यामध्ये ग्रोथ वगैरे जर ती खूप जबरदस्त झाली, हो पण त्याच्यानंतर समजा तुमची ह्या मोसंबी शेजारी, तर मोसंबीला पण तुम्ही वापरले. हो. ही किती वर्षाची मोसंबी तुमची? 2.5 वर्षाची मोसंबी. 2.5 वर्षाची मोसंबी. तर तुम्ही सांगताय की 2.5 वर्षात तुमच्या आता समजा तुम्ही बेसल टाकल्यानंतर काय बदल दिसला तुम्हाला त्याच्यामध्ये? त्याच्यात पानाची साईज मोठी झाली, बरोबर. चकाकी आली त्याला, फळाला सुद्धा चकाकी एकदम. बर. हो. म्हणजे एकंदरीत आणि म्हणजे आता काय व्हायचं, इथून मी पुढे व्हिजिटला जायचो, हा हा प्लॉट मी कायम बघायचो जाता येत, हा आणि मी 1 वर्षभर जात होतो व्हिजिटला ते घेतलं बर. ना. मग म्हणजे मला लक्ष द्यायचं आपण आपले प्लॉटचा हा फरक आहे. हा मी असं मग यांचा मला जेव्हा फोन आला ना, म्हटलं मी तुमचा प्लॉट कायम बघायचो इथून जाता येता, हो. बर. तो हा असं दिसतो मला कायम बरं का. ते म्हणे आता माझं थोडं लक्ष पण आहे, पण मग ते तरी एवढी ग्रो त्याची जेवढी व्हायला पाहिजे वाढ हा, तेवढी हा. झालेली नाही. हा. आता आपलं ट्रीटमेंट वापरल्यापासून ना तुम्ही तेच त्यांच्या तोंडाने सांगितलं की मला बऱ्यापैकी बदल दिसतोय झाडात. बदल दिसतोय, असं बरोबर आहे. आता आता एकंदरीत काय वाटतंय, समजा तुम्ही केमिकल शेती करायची, बरोबर आहे, हो. आणि आता आयुर्वेदिक वापरायला सुरुवात केली, तर काय बदल वाटतंय? आणि, उत्पन्न वाढते आणि माल चांगला येतोय. माल चांगला येतो, क्वालिटी चांगली वाटते. क्वालिटी चांगली. हो. आणि 2 ओके. पैसे जास्त भेटणार हो. रेट मध्ये पण. बरोबर, नक्कीच. आणि दुसरी गोष्ट म्हणजे समजा पूर्वी ज्यावेळेस तुम्ही केमिकल वापरायचे त्यावेळेसचा खर्च आणि आताचा खर्च याच्यामध्ये काय तुम्हाला तफावत वाटते? हा बदलले ना. किती म्हणजे खर्च किती वाढतोय किंवा कमी होतोय, काय हे आपलं हे खर्च कमी होतो ना, आपली जमीन बी हे होती सुधरते ना. सुधारते? हा महत्वाचा मुद्दा आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तो तो. महत्त्वाचा. म्हणजे जर आपण जर माती सुपीक जर केली तर तुमचं पीक कोणतं जरी असलं, हा. कारण तसं- आपल्या आता रोडने जाणार येणार आहेत का, हा प्रत्येक शेतीच्या अधिक माणूस शेती इथं थांबतोच. हा. हो येतोय इथे. बघतो नक्की हो. काय बर. बदल आहे. पुण्यात आता माणूस हा आला होता पुण्यावरून, हा ते म्हणलं इथून तिथून पाहिलं पण असा भाग नाही दिसला राव. हा. ब्रीडर होता, हा. हा रोडचं काम चालू होतं त्यांचं. हा. बर. ते म्हणलं 150 एकर नर्सरी आपली पुण्यात. हा हो. ते म्हणलं इथून तिथून पुण्यापासून झाडं पाहिले पण असे झाडं दिसले नाही. नाही. हो त्याने एक जणाला तिथं स्टँडवर विचारून आपल्याकडे आलं आणि ती चक्कर आणली बघा. बर. म्हणजे इथं स्टँड आहे जवळ तुमचं, बस स्टँडच आपण मोकळं. घराजवळ तिथं. ओके. म्हणजे ओके, म्हणजे एकंदरीत जर तुम्ही जर आयुर्वेदिक वापरायला सुरुवात केली हो. तर तुम्हाला बदल त्याच्यामध्ये बदल होईल. चांगले दिसत आहेत. 2.5 वर्षाच्या मानाने सर हे मोसंबीचं झाड वाटतच नाही. बघा ना, झाड म्हणजे ते जवळजवळ एक, हे 4 वर्षाचं झाड वाटते बरोबर. आत्ताच या कंडिशन बरोबर. 4 वर्षाचं झाड वाटते. कारण आणि- असे झाड आहे ना, हम्म. म्हणजे आपण धरायला सांगतो नाही का, बार धरायला सांगतो बरोबर. शेतकऱ्यांना असं. म्हणजे आता तुमची झाडावरती तुम्ही म्हणता सेटिंग पण आहे, हो आणि तुम्ही सेटिंगची क्वालिटी क्वालिटी एक बार आहे का आपण तोडून टाकलायचा. हा बार झाड एक जो आलता का हा आणखीन बार हा, म्हणतात. आणखीन ते तो तोडून तोडलेला टाकला आहे. फळं बर. चांगली पण झाली हो, त्याची. चांगली पण झाली. आपल्याला झाडाची ग्रोथ करायची होती हा, म्हणून आपण त्याच्यामुळे फळं काढून काढून टाकले. काढून टाकले. पण तुम्ही आता यावेळेस धरलाय. आता पुन्हा ते फळ लागले म्हणजे हे धरलं नाही, हा. अजून वाढच वाढ आहे. हा. हा तो जे फळ आलं ते त्यांनी ठेवलंय. ठेवलंय बुवा असं. हा म्हणजे जास्त धरला बुवा नाही, असं, थोडं ठेवलं. म्हणजे जेवढे आहे तेवढे तुम्ही धरले. घरली ते आता का बरं एवढा कॉन्फिडन्स? समजा मागचं काढून टाकलं ना, आत्ताचा धरला. तेच म्हणलं झाड मोठे होते तर हा. एका झाडाला 500 फळ निघलं मोज लागले. हा 500. फळ निघालं, हा एक असे. तोडले त्यांनी. तोडले. बर. म्हणजे ते सण नसतं झालं, झाड तुमच्या जागेवर गेलं असतं, ग्रोथ झाली नसती झाडाची. ग्रोथ झाली नसती. ओके. पण आता जर तुम्ही जर मोजकेळ जरी फळं ठेवले तरी ते चांगल्या क्वालिटीचे बनतात. तुम्ही सांगत होते की त्याची क्वालिटी वगैरे वेगळी येते, हो बरोबर ना? हो. आता दुसरी गोष्ट म्हणजे वांग्याचं जर आज आपण जर बघितलं तर 2 बेसल करून तुम्हाला काही रोगराईचा अटॅक किंवा शेंडाळी वगैरे असं नाही, काही? काहीच नाही. काहीच दिसत नाही. आळी नाही, काहीच पूर्ण नाही. fresh हा. झाड दिसते. हो जसं आपलं चालू झालंय तसं अजून किडकं वांग आहे का काढलंच नाही लगेच. काढलंच नाही. मधमाशीचं प्रमाण पण जास्त आहे. मधमाशी पण बरोबर आहे. पाहिलं 2-3 ठिकाणी. हो, हो. बऱ्यापैकी मधमाशी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे समजा याच्यामध्ये क्वालिटी तर चांगली आलेलीच आहे, हो पानाची संख्या त्याच्यानंतर फुटवा भरपूर आहे भरपूर आहे. आणि सेटिंग पण भरपूर आहे. सेटिंग सुद्धा भरपूर. खाली तुमची वांगी आहेत, हा वरती तुमचा सेटिंग वर राहिले हो. पण आणि खाली साईज पण आहे, Size. बरोबर आहे हो. ना? आणि फ्लावरिंग आहे वरती, हो आणि वरती शेंडा पण चालू आहे. शेंडा चालू आहे. म्हणजे सगळ्या प्रक्रिया चालू आहे. चालू आहे सगळं. म्हणजे हे आपण बघितलं तर त्यात फायदा आपल्याला त्याच्यात दिसतोय. हो. ओके. जे बाकीचे शेतकरी मित्र आहेत समजा, जे आज समजा तुमच्या भागामध्ये मोसंबी करतायत किंवा भाजीपाला करतायत, त्या शेतकऱ्यांना काय सांगाल तुम्ही? त्यांनी सगळ्यांनी वापरत हे. वापरलं पाहिजे. हो, वापरलं पाहिजे. आणि मी आपण वांगे घेऊन जातो तर सगळ्याला सांगतो
कारण लोक शेतकरी म्हणते तर चालेल तुमच्या लई चमक आहे हा. बा क्वालिटी बा आपण सांगतो त्यांना आपण असं वापरत असतात बरोबर म्हणून वापरलं तर तुमचा फायदा होणार आहे. हो फायदा होणार आहे. नक्कीच. ओके, धन्यवाद सर.